एका ठिकाणी झाडावर चढून इलेक्ट्रिसिटी लाईनवर जंप मारता येत होती. त्याने हाताने दोन्ही इलेक्ट्रिसिटी तार पकडली. टॉवेल, जेलमध्ये आत्महत्या करण्याचा सर्वात भारी उपाय म्हणजे टॉवेल. टॉवेलच हे साधन बनतं. टॉवेल. टिळक सेपरेट यार्डामध्ये एक झाड होतं. त्या झाडाला एक अशी आडवी वाढलेली फांदी होती. त्या फांदीचा वापर करून कमीत कमी 2 कैद्यांनी आत्महत्या केल्या 2-4 महिन्यात. आणि ते जेल प्रशासनाने शेवटी फांदी कापून टाकली. पण या तुरुंगातला सगळ्यात विदारक अनुभव कोणता होता? हे बघा, आत्महत्या पाहणं सर्वात विदारक अनुभव. तुरुंगामध्ये आत्महत्या म्हणजे आत्महत्या मी एकाने केलेली पाहिली आणि एकाला करताना पाहिलं. कशी? म्हणजे तुमच्याकडे तर काही असं काही सापडायला नाही पाहिजे किंवा हे नाही पाहिजे, हत्यार तुम्हाला घेऊन देत नाही. पण आत्महत्या करण्यासाठी हत्यार लागत नाही हो. बरं. मी अत्यंत वियर्ड आत्महत्या पाहिल्यात जेलमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ असं, म्हणजे ऐकल्या पण आहेत काही. उदाहरणार्थ असं, एक मुलगा मुलाखतीहून आला आणि तो इतका पॅनिक स्टेटमध्ये गेला की त्यांनी टिळक सेपरेट यार्डामध्ये एका ठिकाणी झाडावर चढून इलेक्ट्रिसिटी लाईनवर जंप मारता येत होती. त्याने हाताने दोन्ही इलेक्ट्रिसिटी तार पकडली आणि स्वतःला आत्महत्या केली. अरे बाप. म्हणजे खूप विचित्र घटना घडतात. तुम्ही जेव्हा होता तेव्हा त्याच काळात? नाही, हा ती माझ्या आधीच्या काळात, थोडीशी आधी झालेली घटना. तुमच्या माझ्या काळातल्या 2 घटना. एक तर मी हॉस्पिटल विभागातल्या एका मनोरुग्णाने आत्महत्या केलेली पाहिली. आणि काय झालं की ते हॉस्पिटल विभागापासून अत्यंत कोपऱ्यामध्ये एक वडाचं झाड होतं आणि ते 10-12 फुटावर वरती माणसाची बॉडी लटकली होती. मग त्याने आधी आत्महत्या केली. 2-3 तासांनी कळलं लोकांना आणि मी त्याची बॉडी पाहिली आणि पेनफुल असतो अनुभव. कशाने आत्महत्या केली मग? टॉवेल. जेलमध्ये आत्महत्या करण्याचा सर्वात भारी उपाय म्हणजे टॉवेल. टॉवेलच हे साधन बनतं. टॉवेल. आणि फाशी घेणं सर्वात सोपा उपाय आणि टॉवेल सर्वात भारी मार्ग. बरं. म्हणजे इनफॅक्ट आमच्या टिळक सेपरेट यार्डामध्ये एक झाड होतं. त्या झाडाला एक अशी आडवी वाढलेली फांदी होती. त्या फांदीचा वापर करून कमीत कमी 2 कैद्यांनी आत्महत्या केल्या 2-4 महिन्यात. आणि ते जेल प्रशासनाने शेवटी फांदी कापून टाकली. ओके. अच्छा. माझ्या काळात मी जी घटना प्रत्यक्ष पाहिली ती अशी आहे की एक कैदी मागणं वडाच्या झाडावर चढला. ते वडाचं झाड जिथं एकेकाळी अरुण गवळी पूजा करायचं. पूजा करते. हा, तिथं खाली एक शंकराची पिंड आहे. तिथं देवीची मूर्ती पण होती पूर्वीमध्ये. तिथं गवळी पूजा करायचं. त्या झाडावर तो मागून चढला आणि त्यांनी वरनं झोकून दिलं. टॉवेल लावला होता. योगायोगानं तिथे एक खाली कुडमोड्या ज्योतिषी होता. तो शंकराला नमस्कार करायला आला होता. आणि या कैद्याचं नशीब चांगलं म्हणजे हा टॉवेल फाटला. मी आता बघितलं, इथंच मानेच्या इथं फाटला होता. आणि तो खाली पडला, लाल चट्टा उमटला होता असं. आणि काय होतं, आम्ही 100-150 मीटर अंतरावर असू. होतं काय की असे प्रसंग बघितले ना की माणूस हादरून जातो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.